हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण आज 1 मे आहे आणि आज आपण 1 मे ला महाराष्ट्र दिन म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दिन जो आहे तो 1 मे 1960 ला आपण सेलिब्रेट करतो. कारण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे ते याच दिवशी अस्तित्वात आलं होतं आणि हाच दिवस आपण कामगार दिन म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो. तर या दोन्ही दिवसांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे अतिशय शॉर्ट मध्ये. ठीक आहे, तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा क्लास टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून घेतोय आणि या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून आपण एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क याची संपूर्ण तयारीसाठी एक लाईव्ह बॅच 10 मे पासून सुरू करतोय. आता नुकतीच या कंबाईनची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची चांगले स्कोर आहे. पण जर तुम्हाला मुख्य परीक्षा क्रॅक केली तरच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे आणि म्हणून ही मुख्य परीक्षा तुम्ही प्रॉपर गायडन्स मध्ये क्रॅक करा, जेणेकरून तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळेल. यासाठी आम्ही ही बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने आम्ही या ठिकाणी शिकवणार आहे आणि म्हणून आजच एनरोल करा, अजिबात उशीर करू नका. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एक राज्यसेवेची बॅच सुद्धा स्टार्ट केलेली आहे. कारण आता कंबाईन परीक्षा झालेली आहे, राज्यसेवा परीक्षा आता डोळ्यासमोर आहे. याची तयारी डिटेलमध्ये करायची असेल, प्रॉपर पद्धतीने करायची असेल तर मग मात्र आपल्याला ही 4 जूनची जी परीक्षा आहे ती 4 जूनची परीक्षा क्रॅक करायची असेल तर ही बॅच तुम्ही नक्की एनरोल करा. कारण या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकवतोय आणि जर तुम्हाला आपल्या प्रत्येक क्लासच्या नोट्स हव्या असेल तर मग मात्र तुम्ही आपल्या @वैभव राऊत _टेक्स्टबुक या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मधल्या नोट्स आणि वायटी सेशन्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. विद्यार्थी मित्रांनो, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि आज महाराष्ट्र दिन आहे. हा महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, है ना. अनेक वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरल्या गेलेले आहे. एक मोठा संघर्ष आपण केलेला आहे. भारत देशामध्ये जेव्हा 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशामध्ये भाषावार प्रांतरचना नावाचा जो कार्यक्रम आहे हा याने जोर धरायला सुरुवात केली. आता भाषावार प्रांतरचना म्हणजे काय, तर विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांचं एक राज्य असलं पाहिजे. म्हणजे गुजराती बोलणाऱ्यांचं गुजराती असलं पाहिजे, तेलुगू बोलणाऱ्यांचं आंध्र प्रदेश असलं पाहिजे, तमिळ बोलणाऱ्यांचं तामिळनाडू असलं पाहिजे. म्हणजे भाषेनुसार राज्यांची निर्मिती झाली पाहिजे. ही जी मागणी आहे ही जोर धरायला लागली. पण मुळात ही जी मागणी आहे ती काही 1947 ला झालेली नाहीये, ती त्याच्याही आधी झाली होती. म्हणजेच 1916 ला टिळकांच्या होमरूल लीगने ही मागणी केली होती. त्यानंतर मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ही मागणी झाली होती की भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. आणि मग याच सगळ्या प्रकारामध्ये किंवा या शृंखलेमध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये पहिलं राज्य आंध्र प्रदेश हे भाषेनुसार तयार झालं तेव्हा मग मात्र हळूहळू हळूहळू प्रत्येक भाषिक लोकांनी आपल्या स्वतंत्र राज्याची मागणी केली. अशा वेळेस महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र आधी हा जो भारत देशाचा नकाशा आहे, या भारत देशाच्या नकाशामध्ये हा जो बॉम्बे प्रांत तुम्हाला दिसतोय या बॉम्बे प्रांताचा भाग होता. ह्या बॉम्बे प्रांतामध्ये सध्याचा महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 प्रदेश यायचे. मग महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 मिळून ते एक राज्य बनू शकत नाही, कारण गुजराती लोकांची अस्मिता वेगळी, मराठी लोकांची अस्मिता वेगळी, दोघांनाही आपापले वेगळे राज्य हवे होते. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो होता मुंबई. कारण मुंबई आर्थिक घडामोडीचं प्रमुख केंद्र होतं. अशा वेळेस मुंबई कोणत्या राज्याकडे जाणार, महाराष्ट्राकडे जाणार की गुजरातकडे जाणार, हा महत्वाचा मुद्दा होता. ठीक आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये संघर्ष पहिले महाराष्ट्रासाठी झाला आणि नंतर तो संघर्ष मुंबईसाठी झालेला आहे. आणि मग फायनली मुंबई जी आहे ती संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. तर हा संघर्ष आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्र जो आहे हा गड किल्ल्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पावन झालेली भूमी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतावरती आपल्या स्वराज्याचं भक्कम रक्षण करणारे किल्ले तुम्हाला पाहायला मिळतात, है ना. येस, चला. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाव्यतिरिक्त 1 मे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिन आहे. 1960 ला याच दिवशी भारत देशामध्ये 2 घटक राज्य अस्तित्वात आली. एक होतं महाराष्ट्र आणि दुसरं होतं गुजरात. दोन्ही राज्यामध्ये मुंबई हे कोणत्या राज्यामध्ये जाईल त्यावरून प्रचंड संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळाली. कारण मुंबईमध्ये बहुसंख्य लोक जे होते ते मराठी बोलणारे होते आणि मराठी भाषिक प्रदेश एक ठिकाणी असला पाहिजे म्हणून मुंबई सुद्धा महाराष्ट्रामध्ये आली. 1 नोव्हेंबर 1956 म्हणजे हा जो सगळा संघर्ष चालू होता याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा
टप्पा येतो, ज्यामध्ये 1 नोव्हेंबर 1956ला राज्य पुनर्रचना कायदा 1956 लागू करण्यात आला आणि मुंबई नावाचं एक राज्य तयार करण्यात आलं. मुंबई हे द्विभाषिक राज्य होतं, ज्याच्यामध्ये गुजराती बोलणारे आणि मराठी बोलणारे असे दोन्ही लोक होते. मराठी लोकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती लोकांसाठी गुजरात या दोन स्वतंत्र राज्यामध्ये ते विभागले गेले आणि गुजरात भारतीय संघराज्याचे 15वे राज्य म्हणून पुढे स्थापन झाले. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार भाषांच्या आधारे प्रत्येक भारतीय राज्याचे सीमांकन केले गेले. मुंबई मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी यांच्या व्यतिरिक्त विविध भाषा बोलणारे लोक त्यावेळेस राहत होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी जेव्हा आंदोलन सुरू केलं, यामध्ये महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे जे नेते आहेत त्यांनी भाग घेतला, ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण होते, प्रल्हाद केशव अत्रे होते, शंकरराव देव होते, याच्यासारखे अनेक महत्वाचे नेते, सेनापती बापट होते. अशा लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मार्फत संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात आली आणि या परिषदेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रासाठी जो संघर्ष आहे तो संघर्ष केला गेला. बॉम्बेचे 2 तुकडे व्हावे अशी काही लोकांची इच्छा होती. एक मराठी आणि एक कोकणी भाषिक लोकांचा, दुसरा गुजराती आणि कच्छी बोलणाऱ्या लोकांचा. महागुजरात चळवळ नावाची एक दुसरी चळवळ सुद्धा आपल्या याच बॉम्बे प्रांतामध्ये सुरू झाली. दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट सुरू झाली आणि मग नंतर गुजराती लोकांसाठी वेगळं राज्य असावं आणि मराठी लोकांसाठी वेगळं राज्य असावं, हे दोन जे विषय आहेत ते दोन विषय निर्माण झाले. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 मे 1960ला आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र नावाचं जे राज्य आहे ते महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण झालं. आज जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरचा आपला हा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्र आहे. आजही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये संघर्ष चालू आहे. कर्नाटकच्या सीमेवर बेळगाव, निपाणी, धारवाड हा सारखा भाग जो आहे तो अजूनही महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करतोय, पण कर्नाटक त्याला दाद देत नाहीये, है ना. ह्या सीमा समस्या ज्या त्या अजूनही आहे. महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे भारत देशातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे, ज्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि महाराष्ट्र राज्याला 715 किलोमीटर लांबीची समुद्र किनार पट्टी जी आहे ती सुद्धा लाभलेली आहे. मुंबई सारखं प्रचंड श्रीमंत असलेलं शहर हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचा जीडीपी आता $410 बिलियन आसपास आहे आणि यामध्ये एकट्या मुंबईचा जीडीपी $310 बिलियन इतका तुम्हाला दिसून येतो. म्हणजे मुंबई किती महत्वाची आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की जर महाराष्ट्र वेगळा झाला, मराठी भाषिक बोलणाऱ्यांचा प्रदेश वेगळा झाला, तर मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी आणि मुंबईसाठीच खरा संघर्ष झालेला आहे. आणि त्यानंतर मग जेव्हा महाराष्ट्र एकत्र झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा मराठी भाषिक बोलणारा प्रदेश, महाविदर्भ हा मराठी भाषिक बोलणारा प्रदेश, त्यानंतर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हे जे प्रदेश आहे हे सगळे एकत्र आले आणि महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण झालं. आणि महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी 2 महत्वाचे करार आहे. त्यातला एक जो आहे तो अकोला करार आहे, जो 1948ला झाला, 1948ला. आणि दुसरा नागपूर करार आहे जो 1953ला झाला आणि यानुसार विदर्भ जो आहे आणि मराठवाडा जो आहे तो महाराष्ट्राचा भाग बनला. आणि नागपूर ही जी आधी सीपी आणि बिरारची राजधानी होती तिने राजधानीचा मुकुट जो आहे तो उतरवला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मुकुट जो आहे तो त्यांनी आपल्या शिरावरती ठेवला. हे हुतात्मा स्मारक आहे ज्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील झाली पाहिजे म्हणून अनेक हुतात्मे शहीद झाले, त्यांच्या संदर्भातलं हे स्मारक आहे, है ना. येस. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आज महाराष्ट्र दिनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला सुट्टी दिली जाते, है ना. आणि याच दिवशी कामगार दिन सुद्धा आहे, कारण कामगार हे जगाचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे विकास करण्याचं. कामगाराशिवाय विकास होऊ शकत नाही, है ना. आणि हे जे कामगार आहे ज्यामुळे या संपूर्ण जगाचा विकास होत आहे, त्यांच्या हितांच्या रक्षणासाठी, त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी हा जो कामगार दिन आहे तो सेलिब्रेट केला जातो, है ना. तर या कामगार दिनाला हिंदी भाषेमध्ये कामगार दिन म्हणतात, कन्नड भाषेमध्ये कर्मिकारा दिन म्हणतात, तेलुगू भाषेमध्ये कार्मिक दिनोत्सवम म्हणतात, मराठी भाषेमध्ये कामगार दिवस म्हणतात, तमिळ भाषेमध्ये उजाई पालर दिनम असं म्हटलं जातं,
मल्याळम मध्ये थोझिलाली दिनम असं म्हटलं जातं, बंगालीमध्ये श्रमिक दिवस असं म्हटलं जातं, आणि कामगार दिन जे आहे त्या कामगार दिनाच्या दिवशी सुट्टी दिली जाते, है ना. मुंबईला ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या महाराष्ट्र दिनाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं शिवाजी पार्कला. या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल एक व्याख्यान देतात, विविध कृती आणि कार्यक्रम होतात. शहरातल्या इतर अनोख्या ठिकाणी महत्वाचे प्रसंग जे आहे ते सादर केले जातात. औपचारिक लावणी नृत्य आणि संगीत मैफिल, कविता कथन, लोकगीत इत्यादी गोष्टी म्हटल्या जातात. कारण महाराष्ट्र जेव्हा वेगळा झाला आणि संयुक्त महाराष्ट्र म्हणून जेव्हा एकत्र आला, तेव्हा अनेक महत्वाचे शाहीर, कलाकार, लोककलावंत यांनी आपली महत्वाची जी योगदान आहे हे महाराष्ट्रासाठी दिलं. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली, असं अण्णाभाऊ साठे यांचं जे लोकशाहीर गीत आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे ना. येस. कामगार दिन, 1 मे रोजी कामगार दिन सेलिब्रेट केला जातो. भारतातच नाही तर क्युबा, चीन सारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा सेलिब्रेट केला जातो. कामगार वर्गाने जे अपार कष्ट केले, त्यांच्या हक्काबद्दल त्यांना शिक्षित करणे, शोषण होण्यापासून त्यांचे रक्षण करणे आणि याबाबत जागृती निर्माण करणे हे या कामगार दिनाचं वैशिष्ट्य आहे ना. येस. पुढे भारतात आंतरराष्ट्रीय कामगार दिन जो आहे, तर पहिला कामगार दिवस 1923 ला सेलिब्रेट केला गेला. हा मुद्दा महत्वाचा आहे. आताचं जे तेव्हाचं मद्रास आणि आताचं तमिळनाडू या ठिकाणी हा सेलिब्रेट करण्यात आला. हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने याचं आयोजन केलं होतं. हे महत्वाचे मुद्दे आहे. भारतासह 80 पेक्षा जास्त देशामध्ये हा कामगार दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो, है ना. तर हे तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता कामगारांचं. यांनी आपलं आयुष्य समर्पित करून आपल्या देशाच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं असतं. तर आपण त्यांच्या कष्टाला सलाम करूया. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेतली. विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून घेतला, ज्यामध्ये तुम्हाला 40 प्रकारचे व्हिडिओ कोर्सेस, 600 प्रकारचे मॉक टेस्ट, 500 प्रकारचे नोट्स आणि 500 प्रकारचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी लाईव्ह क्लास नाही करू शकत त्यांच्यासाठी रेकॉर्ड फॉर्मॅट मधले क्लास अवेलेबल आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातला, ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा नाहीये, तो विद्यार्थी सुद्धा हा क्लास जॉईन करू शकतो. कारण आपली फीस प्रचंड कमी आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेवर हा क्लास अटेंड करू शकता. आणि सर्वात मोठा जो याचा ऍडव्हान्टेज आहे तो हे आहे की या क्लासमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार क्लास पाहू शकता. म्हणजे जर तुम्ही जॉबवर जात असाल 10 ते 5, तर तुम्ही 10च्या आधी क्लास पाहू शकता. म्हणजे तुम्ही कस्टमाइज करू शकता. किंवा मग क्लास झाला असेल, तुम्ही तो लाईव्ह अटेंड नाही करू शकले, तर तुम्ही त्याचा रेकॉर्ड सुद्धा पाहू शकता. म्हणजे तुमचा एकही क्लास मिस होणार नाही. आणि तुम्हाला घर बसल्या दर्जेदार एज्युकेशन, दर्जेदार कोचिंग तुम्हाला या ठिकाणी मिळेल. महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवतात. आणि ही आपली संपूर्ण टीम तुम्हाला या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे. कारण मार्क मिळाले तरच आपलं ध्येय पूर्ण होणार आहे आणि एमपीएससीतून अधिकारी होण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. म्हणून अजिबात उशीर करू नका आणि आपल्या क्लासला आजच जॉईन करा, आजच एनरोल करा. एक नवीन बॅच 10 मे ला आपली सुरू होत आहे, जी मुख्य परीक्षेला डेडिकेटेड आहे, है ना. याच्यामध्ये आपण कंबाईनची जी मुख्य परीक्षा आहे ती पूर्ण कव्हर करणार आहे. तुम्ही याला आजच एनरोल करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.